महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। घरगुती गॅसची पूर्तता केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की जो गॅस उरेल त्यात रुग्णालयांना प्राधान्य दिलं आहे। हे प्राधान्य 100% आहे। शैक्षणिक संस्थांना 100%, सार्वजनिक सेवा, स्मशानभूमी, अनाथालय यांनाही 100% प्राधान्य देण्यात आलंय। संरक्षण क्षेत्र, पोलीस, हवाई वाहतूक, रेल्वे स्टेशनवरची उपहारगृह यांना 70% प्राधान्य दिलं आहे। औषध उद्योगाला 50% असं प्राधान्य देण्यात आलंय। घरगुती वापराचा सिलेंडर देऊन जर सिलेंडर उरत असेल तर असं प्राधान्यक्रम असेल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत दिली आहे। सभापती महोदय, हे बरोबर आहे की हे सन्मान्य सदस्य जर नाही, परंतु आजचा हा जो विषय जो आहे घरगुती गॅस आणि इतर, हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं म्हणजे हे टेबल तर मी करतोच आहे, पण त्याचबरोबर या 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्या त्यांनी विचारल्यात त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो, कारण त्याचा उपयोग सगळ्यांना होईल। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की एक तर जे आहे हा केंद्रशासित विषय आहे आणि केंद्राने सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे मुबलक LPG आहे, त्यामुळे LPG आणि PNG पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि LPG याचा मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये। त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी, SP आणि बाकीचे अधिकारी यांच्या कमिट्या नेमल्या आणि त्यातून जे आहे आतापर्यंत 2129 आम्ही चौकशा केल्या। गॅस सिलेंडर जप्त केले 1208, 33,66,411 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। दाखल गुन्हे 23 केले आणि अटक व्यक्ती जे आहेत ह्या 18 आम्ही केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की त्या सिलेंडरच्या किमतीसुद्धा मागच्या महिन्यामध्ये 852.50 रुपये होते, आता ते 912.50 पैसे झालेले आहेत। व्यावसायिक सिलेंडर जे आहेत 1720.50 रुपये आणि आता जे आहे 1835 रुपये झालेले आहे। अर्थात हे जे घरगुती सिलेंडर्स आहेत याला भारत सरकारतर्फे 300 रुपये आपल्याला मिळतात आणि 3 सिलेंडर जे आहेत त्याचे बाकीचे उरलेले पैसे सुद्धा आपण भरत असतो, त्यामुळे तो प्रश्न काही उपस्थित राहत नाही। आता यामध्ये जे आहे सकाळीच मी जे आहे हे BPCL, HPCL, IOCL ह्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत यांच्या प्रतिनिधींशी मी चर्चा केली आणि त्यांनी मला जे सांगितलं की LPGचं दैनिक उत्पादन जे आहे हे 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।